जय शिवराय मित्रांनो, आज आपण विनायक देशमुख शेठ लेंगरे यांच्या सडतोड मुलाखतीवर बोलणार आहोत। हा माणूस म्हणजे बैलगाडा शर्यतीचा राजा, सुलतान बैलाचा मालक, दुबईहून आलेला उद्योगपती, पण मनाने शेतकरी आणि बैलगाडा प्रेमी। लेंगरे मैदानात आले की जे बोलले ते ऐकून डोक्यात मुंगे येतात। हा फक्त मुलाखत नाही, बैलगाडा क्षेत्राला क्रांती घडवणारा विचार आहे। मित्रांनो, विनायक दादा दुबईवरून आले द सदृश्य स्थिती, रात्री 2-3 वाजता एकटी महिला रस्त्यावर नाही, पण जेव्हा ते अबुधाबी एअरपोर्टवर हल्ला झाला तेव्हा 18 ते 20 भारतीय कामगाराच्या घरी फोन लागले, मुलाला आता पाठवा, विमान बंद, प्रेशर अफाट। तरी दादा म्हणतात बैलगाडीचा नाद असा देणारा जगात दुसरा नाही। युद्धातही त्यांनी बैलगाडीचा आनंद दिला। आता मुख्य मुद्दा मित्रांनो, दादांनी काय होतं, 50-60 गट पडतात, फक्त 7-8 गाड्या बक्षीस घेऊन जातात, बाकीचे लाखो रुपये खर्च करून रिकाम्या हाताने घरी येतात। दादा म्हणतात गट पास होणाऱ्या प्रत्येक गाडीला बक्षीस मिळालं पाहिजे। कसं, प्रवेशमधून 25% आयोजक घेऊ शकतात खर्चासाठी, उरलेल्या 75% गाड्यांना तरी काहीतरी आधार मिळेल। दादा म्हणतात बुडत्याला काडीचा आधार असा हा उपक्रम। गट पास झाल्यावर मालकाला बैल सांभाळण्यासाठी खर्च निघण्यासाठी तरी मदत होईल, स्पर्धा वाढेल, सर्वसामान्य मालक टिकतील। दादा स्वतः उदाहरण देतात, त्यांना गावात हा प्रयोग सुरू केला, बक्षीस सर्वांनी मिळून दिले, कमिटीच्या पैशातून नाही। आता मोठ्या मैदानात पेडगाव, पुसेगाव, कोरेगाव यांची सुरुवात व्हायला हवी। बैलगाडी संघटनेने याचा विचार करावा, कारण आता फक्त टॉप बैल जिंकतात, बाकीच्या मागे पडतात। इंजेक्शन, अंधश्रद्धा ठराविक लोकांचा खेळ आहे, हे सगळं थांबवलं पाहिजे। मित्रांनो, विनायक शेठ सांगतात, गरिबांचा बैल हा शब्द वापरू नका, बैल हा बैल आहे, त्याची कुवत ओळखा, योग्य वेळी थांबवा, व्यायाम द्या। सुलतानने 8 वर्षे कमावले, आता डायमंड, नवीन वासरे चालले, अपयश आले तरी प्रयत्न करा, व्यवसायात टिकून राहा। दादांचा संदेश स्पष्ट आहे, बैलगाडा ही केवळ एक शर्यत नाही, शेतकऱ्यांना उत्साह, परंपरा, आनंद आणि बदलाची सुरुवात मोठ्या मैदानातून करा, तर सर्वसामान्य मालक जगतील, क्षेत्र मोठं होईल। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, गटपास झालेल्या गाड्यांना बक्षीस द्यायला हवं का? हा उपक्रम लागू व्हायला हवा का? बैलगाडा संघटनेने अंमलात आणावा का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा।